एका षटकामध्ये 3 बाद केलेले आहेत. जोरदार टाळ्या वाजवा मुझिबिलसाठी. मुझिबिल हा देखील बॉल चांगला होता. इथं मात्र लॉंग ऑनच्या दिशेने फटका सजवलाय आणि बॉल सीमारेषा ओलांडतोय. 4 चौकार. आप क्या बोलना चाहोगे इस मैच के बारे में, इस टूर्नामेंट के बारे में, इस विषय के बारे में? खाली राहिला बॉल. इथं मात्र जर पाहिलं तर चांगली विकेट किपिंग पाहायला मिळते. डॉट चेंडू आलाय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 8 वरती आहे. 2 चौकार जरूर आपल्याला पाहायला मिळाले आणि चांगले चौकार होते. एक चौकार आपण दोन्ही चौकार जर पाहिलं तर शाहिद याच्या बॅटमधून 2 चौकार 2 बाउंड्री त्यांनी लगावल्या गेल्यात. कोलाट टाकला. या चेंडूला सन्मान दिला. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवला. डायरेक्ट हिट केलाय परंतु बचावले गेलेत. अंगलट येऊ शकली असती ही धाव. एक सिंगल आली आहे. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता 9 वरती. शादाबने थोडीशी रिक्स घेतली होती आणि ती रिक्स त्या रिक्स मध्ये ते सक्सेस देखील झाले. फसले असते विकेट आली असती परंतु कुठेतरी चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. स्वतः गोलंदाजी करत असणारा गोलंदाज आणि थ्रो चुकीचा फेकला आणि बचावला गेला. एक खेळाडू जरूर बाद झालाय. संघाची धावसंख्या 1 बाद आणि 9 धावा फलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. त्याला 25 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग खतम करायची आहे. आप ट्रॅकर पुल केला. ऑन साइडला पुल होतोय सक्सेसफुल. बॉल देखील तिकडे होईल गोल. धावा मिळतील त्या बॉलवरती 6. येईल षटकार. सहा धावा आल्या. 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 धावा फलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर एक विकेट देखील जरूर आली होती परंतु या 2 खेळाडूंनी चांगली फटकेबाजी केली. शोएब आणि शाहिद ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आक्रमक दोघंही झालेत कारण पहिली विकेट शंकर स्वस्तात बाद झाल्यानंतर चांगला पवित्रा दोघांनी घेतला गेला आणि चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतायत. परंतु पुढचे 4 षटक देखील महत्वाचे आहेत. नवीन बॉलर आयुष आलाय बॉलिंग साठी. दिशा फरकटली. टप्पा मिळत नाही. आयुषला पहिलाच बॉल. अवांतर धावसंख्या. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकलेला. इकडे मात्र जर पाहिलं तर एक एक्स्ट्राची धाव फलकामध्ये ऍड केली जाईल. सोळा धावा. वेस्ट साइडचा नो बॉल. अगदी कमरेच्या वरती चेंडू हाताळला पंचांनी पाहिला आणि गोलंदाजाला लगेच दंडित केले गेलं. आणखीन एक एक्स्ट्राची धाव. नो बॉल. पुढचा बॉल असणार आहे फ्री हिट. 2 धावा अवंतरच्या खर्च केल्यात. या अगोदरचा बॉल वाईट टाकला. आता देखील जर पाहिलं तर नो बॉल वरती एक सिंगल म्हणजे 3 धावा एकही बॉल न टाकता खर्च केल्यात आणि फ्री हिट. पुढचा बॉल नेक्स्ट बॉल फ्री हिट. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. लोअर फुल टॉस खेळाय. समोर क्षेत्ररक्षक आहे तिकडे परंतु फ्री हिटचा बॉल होता त्याच्यावरती विकेट मिळणार नाहीये. फ्री हिटच्या बॉलवरती तुम्हाला फक्त रनआउटची विकेट मिळते बाकी कोणतीही विकेट मिळत नाही. एक सिंगल आली. कमबॅक करावं लागेल. 19 धावा फलकावरती आहेत. त्याला थोडीशी घाई करायची. स्पीडअप घ्यायचंय. शेवटचा सामना. अंतिम सामना आजच्या दिवसातील. उद्याचा दिवस देखील अंतिम दिवस. अंगावरती चेंडू आपण पाहतोय. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न जरूर केला होता. एक धाव घेतली. या एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील पुढे जाते.
धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. धावा आल्यात जशा पाहिजे तशी सुरुवात झाली आहे, परंतु मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करावी लागेल, कारण या संघाकडे चांगली बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे. हा ट्रॅकर पुल केलाय, पुल होतोय सक्सेसफुल आणि या बॉलवरती धावा मिळतील तब्बल 6. येईल षटकार. बॅटची कडा घेतली, बॉल तिकडे स्टॉप होईल. विकेट किपर रोहित चेंडूवरती येईल. एकही धाव मिळणार नाहीये. थोडीशी महागडी गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या तब्बल 15. या षटकामध्ये देखील धावा आल्यात. आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात. बॅटची कडा घेतली होती, चेंडू मात्र जर पाहिला तर गलीमधून मार्गस्थ होतोय. थर्डमॅनच्या दिशेने दुहेरी धावेचा प्रयत्न करण्यात आलाय. नो बॉल आणि त्याच्यावरती या 2 धावा. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू हाताळला गेला होता. 2 धावा आणि 9 चेक अशा 3 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. धावसंख्या वाढतीये. 29 धावा धाव फलकावरती. फटका फसलाय, चेंडू हवेत, परंतु फ्री हिटचा बॉल होता. 1 धाव घेतली जरूर. 1 धाव. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 30 वरती जाऊन पोहोचते. 11 बॉल मध्ये तब्बल 30 धावा बनवल्यात. चांगली भागीदारी. पहिली विकेट 0 वरती गेली होती, परंतु या दोघांची भागीदारी 30 धावांची झाली आहे. मोठा फटका पुन्हा एकदा खेळलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, पाहत राहील. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येईल असा षटकार. फटका या ठिकाणी खेळलाय, फसलाय देखील. चेंडू हवेत आहे, तिकडे संकेत कोणतीही चुकी करणार नाहीये. झेल टिपतायत आणि फलंदाज बाद होतोय. गोलंदाजीसाठी आलेले मनोहर यांनी पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली आहे आणि जी काही भागीदारी बनत होती त्या भागीदारीला आता कुठेतरी थांबवलंय. कोणता संघ असणारे तो मात्र दुसरा सेमीफायनल मध्ये दाखल होईल आजच्या दिवसातील. बॅट फिरवले जोरात, कार्पेटच्या सैन्या चेंडू डीप मिड विकेटला जातोय. क्षेत्ररक्षक तिकडे वेगाने येईल, थोडंसं फंबल झाले. दुसरा धावेचा देखील प्रयत्न लगेचच केला आणि 2 धावा घेतल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल 38 या आकड्यावरती 38.
38 धावा. मनोहर पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्क वरती. रिव्हर्सचा फटका या ठिकाणी खेळलाय. गॅप मधून हा फटका ट्रॅव्हल होतोय. कार्पेटच्या सहीने निघून जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी येईल हा चौकार. सुखवीर आणि शाहिद हा बॉल आता कमबॅक करणारा पाहायला मिळाला. डॉट चेंडू आलाय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 42. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल या टीमची. डेअर डेव्हिल ड्रॅगन. लोअर फुल टॉस ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तो पाहत राहील. तो म्हणेल दर्शक. चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल. देखील धावा 4. वेळ 46 झाल्यात. पुन्हा एकदा रिव्हर्स तिकडे फिल्डर आहेत. 1 धाव मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जाते ती 47. 3 षटकांचा खेळ संपलाय. 47 धावा. चला 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. चला थोडीशी तर विकेट मिळते आणि फलंदाज या ठिकाणी सुखवीर. मॅडम मामा आवाज करा. झालं झालं मामा.
पहिला हा बॉल देखील जर पाहिला तर कमी गतीने टाकला होता आणि विकेट किपर कडे जातोय. डॉट चेंडू. संघाची धावसंख्या आता स्थिरावली आहे. चांगली गोलंदाजी संकेतची या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती विकेट आली. आतापर्यंत 1 धाव खर्च केली आहेत. 48 धावा धाव फलकावरती आहेत. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. आप ट्रॅकर होता. समोरच्या दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये आहे. बॉल उचलेल फेकेल तद्वर दुहेरी धावेचा प्रयत्न करण्यात आला आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. संघाचं अर्धशतक 50 धावा पूर्ण झाल्यात डेअर डेव्हिल ड्रॅगन या टीमच्या. 50 धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल या ठिकाणी संकेतचा असणारे 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. संघाची धावसंख्या 50 धावा धाव फलकावरती आहेत. हा बॉल देखील चांगला आहे. निर्धाव स्वरूपाचा आलाय. डॉट बॉल. शेवटचा बॉल या षटकातील कोणी 6 मारल्यावर जो षटकार मारेल बंटी यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. हा बॉलला टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं. बाहेर निघाला. डॉट बॉल आला. शेवटचा चेंडू डॉट. म्हणजे या षटकामध्ये केवळ 3 धावा संकेतनं खर्च केल्या आणि 1 विकेट देखील मिळवली आहे. संघाची धावसंख्या झाली आहे 4 ओव्हर नंतर 50. शेवटचं षटक बाकी आहे. शेवटचे 6 बॉल या डावातील पहिल्या डावातील शेवटचे 6 बॉल. गोलंदाजी मार्क वरती हार्दिक. सहा बॉल बाकी आहेत. 50 धावा धाव फलकावरती आहेत. 50. हर्षित आलाय. हर्षित उर्फ लाली गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 6 बॉल. डीप मिड विकेट मध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे दूरवरतून येईल. 1 सिंगल मिळेल आणि या 1 धाव्यावरती समाधान जे मानावं लागतंय. शेवटचं षटक आहे. या शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला धावा बनवायच्या असतात. त्यामध्ये पहिल्याच बॉलवरती 1 सिंगल. आता जर पाहिलं तर स्ट्राईक एंडला जो एक खेळाडू आपण पाहतोय जो बॅटिंग करतोय स्ट्राईक एंडला शाहिद. त्याच्या बॅटमधून षटकार चौकार आले होते. शाहिद तो स्ट्राईक एंड वरती. फटका ऑन साइडला खेळलाय. फाईन लेगला चेंडू मार्गस्थ होतोय. बॉल तिकडे थांबत नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. या बॉलवरती मिळतील धावा तब्बल 6. येईल षटकार. षटकाराला 1000 रुपये. षटकार मारलेत बंटी. षटकारासाठी पारितोषिक लगावलं होतं आणि तो षटकार आलाय. कोणत्याही बॅट्समन साठी सांगितलं होतं. आता अविनाश साठी असणार आहे. आणि या बॉलवरती देखील पुन्हा एकदा प्रहार. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी लगातारचा दुसरा खणखणीत षटकार. विने षटकार मारला तर 500 रुपये आणि प्रशांत गुरवने कॅश पकडली तर 500 रुपये. दोन बॉल वरती 2 षटकार आलेत. शेवटच्या षटकामध्ये हाणामारी केली जाते. संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली ती आता 63 वरती. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे.
आणखीन एक लगातारचा तिसरा फटका, सीमारेषा ओलांडतोय. 3 लगातारचे षटकार ठोकलेत. खोलात टाकलेला बॉल या ठिकाणी एक सिंगल, 70 धावा धाव फलकावरती. या टीमने जर पाहिलं तर 79 धावांचा पाठलाग केला होता. जी टीम फिल्डिंग करते रोरिंग टायगरचा संघ 79 धावांचा पाठलाग केला होता आणि त्यांच्या अखेरच्या दुसऱ्या वेळेला देखील या मॅच मध्ये 70 धावा उभ्या केल्यात. त्यामध्ये डेअर डेव्हिल ड्रॅगन अविनाश खारवी आता बॅटिंगसाठी, षटकारासाठी 500 रुपये प्रकाश यांच्याकडून. खुला टाकलेला बॉल समोर खेळाय, क्षेत्ररक्षक आहे, उलकावणी दिले, बॉल बघता बघता सीमारेषा पलीकडे जातोय आणि धावा या बॉलवरती 4 चौकार. रोरिंग टायगर्सच्या टीमला शेवटचे 30 बॉल आणि 75 धावांची आवश्यकता. चला फिल्डिंग लावून घ्या आणि बॅट्समन लगेचच मैदानात पाठवा. 5 वाजलेत. बॉल आणि शेवटचे 30 बॉल आणि 75 धावांची आवश्यकता. रोरिंग टायगर्स या टीम साठी 75 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. स्पर्धा आपण पाहतोय आजच्या दिवसातील बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत बाणडोंगरी प्रीमियर लीग 2025 पर्व 8 आणि या 8व्या पर्वामध्ये आजचा पहिला दिवस. शेवटच्या 5 ओव्हर बाकी आणि उद्या देखील अंतिम दिवस असणार आहे. शेवटचा दिवस पराभूत झाले होते आज, त्यांच्या मॅचेस उद्या असणार आहेत. उद्या देखील 2 संघ सेमीफायनल मध्ये दाखल होते आणि आपण जर पाहिलं तर आज पहिला संघ मस्टँग मॅजिशियन हा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झाला आहे. पहिला संघ असणार आहे आणि यातून जो जिंकेल तो संघ दुसरा असणार आहे जो सेमीफायनल मध्ये दाखल होईल. कोण जिंकेल ही मॅच? डेअर डेव्हिल ड्रॅगन आणि रोरिंग टायगर्स या 2 संघादरम्यान ही लढत चालू आहे. यातून जो जिंकेल तो दुसरा संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल आणि पराभूत होईल त्याला देखील उद्या संधी असणार आहे.
या दोनही संघांनी एक एक मॅच जिंकली आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला जर पाहिलं तर रोहित सुतार आणि त्याच्या जोडीला कौशल. बॉलिंग साठी हॅलो 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 तर नक्कीच 75 धावांचा पाठलाग. रोहित सुतार स्ट्राईक एंडला आणि कौशल नॉन स्ट्राईक एंडला. बॉलिंग साठी दर्पण. रोहित सुतार याच्याकडे देखील क्षमता आहे. पोलादपूर तालुक्यातील दारिवली गावचा हा खेळाडू. आडव्या बॅटनं पहिल्याच बॉलवरती लॉंग ऑनला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. बॉल तिकडे स्टॉप झाला. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलाय आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. पहिल्याच बॉलवरती 2 धावा. 79 धावांचा पाठलाग या टीमनं पहिली मॅच खेळत असताना केला होता. रोहित सुतार न जर षटकार ठोकला तर बडी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. बॅकफुटला जाऊन पंच करायचं होतं. पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते तिकडे, परंतु मिस फिल्डिंग झाली आणि कॅच ड्रॉप. दुसऱ्या बॉलवरती देखील दुहेरी धाव. 2 धावा घेतल्या. 4 धावा. 2 बॉल आणि 4 हे समीकरण जे मात्र पाहायला मिळते. दोन बॉल वरती 4 धावा आल्यात. पुढचा बॉल फुलटॉस ऑन साइड. टीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते तिकडे. एक धाव घेतली. आता मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 5. 3 बॉल आणि 5 हे समीकरण रोरिंग टायगर्स या संघाचं पाहायला मिळतंय. पाच धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा चेंडू घेऊन दर्पण. अजूनही 70 धावा इथून पुढे बनवायच्या आहेत. बाणडोंगरी प्रीमियर लीग बॅकफुटला गेले. कट करायचा प्रयत्न. चेंडू खाली राहिला. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. डॉट चेंडू येतोय. फटकेबाजी करावी लागेल. मागील मॅच मध्ये आपण संकेतला पाहिलं, त्याच्यानंतर हार्दिकला देखील आपण पाहिलं. यांनी देखील चांगली सुरुवात केली होती, परंतु ही जोडी मैदानाच्या आत आली आहे. आघाडीची जोडी आहे. फुलटॉस बॉल समोर खेळाय. आता बॉल मात्र थांबेल का जाईल पाहावं लागेल. पाहणं महत्वाचं असणार आहे. बॉल सीमारेषा ओलांडतोय. जातोय सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. बॉलवरती चौकार ठोकलाय. बॅकफुटला जाऊन बॅटची कडा घेतली खालची. मागे विकेट किपरच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. डॉट बॉलने षटकाची समाप्ती होते. पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 9. बिनबाद 9. अजूनही 4 षटक बाकी आहेत. नऊ धावा झाल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये 1 चौकार आपण पाहिला पॉवर प्लेच्या षटकामध्ये. चला थोडीशी फिल्डिंग लवकर लावून घ्या. डेव्हिल ड्रॅगन थोडीशी घाई करायची कॅप्टनला विनंती असणार आहे. 24 बॉल मध्ये इथून पुढे जास्तीच्या धावा बनवायच्या आहेत टीम रोरिंग टायगर्स या संघाला. बाणडोंगरी प्रीमियर लीग, बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणारी स्पर्धा. आजचा पहिला दिवस आपण पाहिला. उद्घाटन सोहळा देखील सकाळी झाला आणि त्याच्यानंतर देखील जर पाहिलं तर स्पर्धेला सुरुवात झाली आहे.
खोलात टाकलेला बॉल वेगवान होता, प्रचंड वेगाने विकेट किपरच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. डॉट बॉल, पहिला चेंडू या ठिकाणी डॉट. मनीष आलाय बॉलिंग साठी. मनीष येत आहेत. पहिल्याच बॉल वरती इम्प्रेस केलंय. पहिलाच बॉल अगदी वेगानं सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. बॅकफुटला गेले, पॉइंटच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. आता कोणतीही चुकी होणार नाहीये. मिळते विकेट. मैदानामध्ये नवीन बॅट्समन दाखल होईल. 9 धावा फलकावरती आहेत. पावसाच्या सरी येत आहेत. उद्याचा दिवस बाकी आहे. उद्या संध्याकाळी पडला तरी चालेल पाऊस, अशीच आता सर्व विनंती करत असतील बाणडोंगरी आयोजन कमिटी आणि बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशन. परंतु तौफिकला संधी मिळाली आहे. नक्कीच संकेतला संधी मिळाली असती तर या क्रमांकावरती. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, विकेट मिळते का पाहावं लागेल, परंतु कॅच ड्रॉप. काहीशी वेगळी स्ट्रॅटर्जी मैदानाच्या आतमध्ये टायगरची पाहायला मिळते, कारण तौफिकला संधी दिली आहे. संकेत अजूनही डगआउट मध्ये आहे, हार्दिक अजूनही डगआउट मध्ये आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. धाबा झाल्या केवळ 10. 75 बनवायच्यात. इथून पुढे अजूनही 65 धाबांचा पाठलाग करायचा आहे. एक धाव घेतली जाईल. एक सिंगल. संघाची धाव संख्या 11. संघाची धावसंख्या झाली ती 11. खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक शॉट मिडॉनला चेंडूची फेकी करेल. एक सिंगल घेतली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करण्यात आला आणि दुसरी धाव देखील वेगानं पूर्ण झाली आहे. 2 धावा आल्या. या 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती. शेवटचा सामना आजच्या दिवसातील आणि या षटकातील देखील जर पाहिलं तर लास्ट बॉल. तौफिक याला मैदानाच्या आतमध्ये मोठी फटकेबाजी करण्यासाठी पाठवलं असावं, त्याच्याकडून अपेक्षा असणार आहेत. परंतु बॅटवरती बॉल बरोबर आलेला नाही आहे. तिकडे बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न चुकी केली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न लगेच करण्यात आला आणि दुसरी धाव. या धावा अंगलट येऊ शकतात. 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली ती 15. 2 षटकांचा खेळ संपला. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. धावा झाल्यात त्या 15. एक बाद 15. त्यामुळे पहिल्या 3 मध्ये त्यांना संधी मिळू शकत नाहीये बॅटिंगसाठी. हा नियम देखील आहे, म्हणून काय दोघंही डगआउट मध्ये पाहायला मिळत आहेत. आणि 18 बॉल 60 धावांची आवश्यकता. प्रत्येक षटकामागं 20 धावा बनवायच्यात. पहिलाच बॉल स्क्वेअर लेगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तो बनल दर्शक. बॉल 1 बाउन्स इमारतीच्या पलीकडे जाईल. 4.
मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, ज्याने मागील मॅच मध्ये 12 चेंडू फेस केले होते आणि 44 धावांची विस्फोटक खेळी केली होती, तो बॅटिंग साठी दाखल होतोय. संघाची धावसंख्या 19 वरती थांबली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती विकेट आली. शेवटचे चेंडू बाकी आहेत. 75 धावांचा पाठलाग 19 झाल्यात. सोळा बॉल अजूनही बाकी आहेत. पहिलाच बॉल ऑन साइडला मोठा फटका खेळाय. सुखवीर त्या ठिकाणी आहे. थोडंसं फंबल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आला आणि दुसरी धाव पूर्ण केली आहे. 21 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 54 धावांची आवश्यकता. 15 बॉल बाकी आहेत आणि 54 धावा या धावा बनवू शकतात. कारण आपण संकेतला पाहिलं, पहिली मॅच खेळत होता तो आणि 79 धावांचा पाठलाग करत असताना त्याने बहारदार खेळी होती. आता देखील तीच अपेक्षा त्याच्याकडून असणार आहे. खुला टाकलेला बॉल समोर लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चुकी केली फलंदाजाने आणि तिकडे मात्र फायदा मिळाला. हर्षित आलाय. संकेत बाद झाला. आता संकेतने थोडस नाराज म्हणावं लागेल, कारण त्याच्या बॅट मधून केवळ धावा आल्या त्या 2, तो बाद झाला. आता हर्षित. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, परंतु विकेट आता मिळाली ती रोशेटने विकेट घेतली मोठी. चांगला बॉल, वेगवान कटरचा वापर. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये घेणेला बॉल आणि विकेट किपरच्या दिशेने डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी केली आहे. 2 विकेट या षटकामध्ये घेतल्यात. रोशनने धावा खर्च केल्यात त्या 6. अजूनही जरी पाहिलं तर 1 बॉल बाकी आहे या षटकातील, म्हणजे 13 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचे 13 बॉल बाकी आहेत. मोठा फटका त्या ठिकाणी खेळलाय आणि बॉल हर्षितने पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. संघाच्या 27 झाल्यात. 12 बॉल बाकी आहेत. 48 करायचे आहेत, म्हणजे प्रत्येक षटकामागे 24 धावा बनवायच्या आहेत. बारा बॉल आणि 48 धावांची आवश्यकता. बॉलिंग साठी सुखवीर जो दाखल होतोय. चला थोडेसे घाई करा, स्पीडअप घ्या. शेवटचे 12 बॉल, 48 धावांची आवश्यकता विजयासाठी. तौफिकला पाहतोय आपण बॅटिंग साठी. पहिलाच बॉल वरती विकेट मिळण्याची शक्यता, परंतु तिकडे कॅच ड्रॉप झाली आहे. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथं जर पाहिलं तर तिसरी धाव देखील पूर्ण करण्यात आली आहे. 3 धावा आल्या. संघाची धावसंख्या 30.
30 धावा धाव फलकावरती. मोठा फटका आला तसा बॉलला पाठवलं, भिरकावून दिलं सीमारेषा पलीकडे. 6 धावा. कॅश प्राइज. मॅच मध्ये घेऊन आलाय की काय या षटकारानं हर्षित. चांगली बॅटिंग करतोय. मागील मॅच मध्ये देखील 3 षटकार त्याच्या बॅट मधून आले होते. आडव्या बॅटनं ऑन साइडला पुन्हा एकदा डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. तिकडे एक सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एका धावेवरती समाधान मानावे लागेल. संघाची धावसंख्या 37 वरती जाऊन पोहोचली आहे. 37 रन्स, 37 धावा धावफलकावरती आहेत. सुखवीर वरती आक्रमण जरूर केलं गेलं होतं. एक षटकार जरूर टोकला. वेगवान बॉल समोर खेळलाय. आता मात्र तिकडे चुकी होणार नाही. लॉंग ऑफला, जेल टिपला आणि फलंदाज बाद. आठ बॉल 38 रन. कमी गतीने टाकलेला बॉल इथं मात्र शरीराचा वेध घेतलाय. एक सिंगल लेग बाईटची एक धाव फलकावरती. शेवटचे 7 बॉल बाकी आहेत. 7 बॉल मध्ये 37 धावांची आवश्यकता. म्हणजे 7 बॉलवरती षटकार तुम्हाला ठोकावे लागतील. 6 बॉलवरती 6 षटकार आणि या शेवटच्या बॉलवरती एखाद दुसरी धाव घ्यावी लागेल. 7 बॉल आणि 37. चांगला फटका. बॉल आडव्या बॅटनं फटकावला गेलाय ऑन साइडला. बंटी यांनी झेल टिपला आणि धावा आल्या. सहा बॉल 31. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज अविनाश खारवी. 6 बॉल 31 ची आवश्यकता. शेवटचे 6 बॉल आणि 31 धावांची अजूनही आवश्यकता असणार आहे हे विजयासाठी. पहिलाच बॉल या ठिकाणी जर पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न. विकेट सॅक्रिफाय करावी लागेल आता फलंदाजाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पहिली धाव पूर्ण झाली आहे. पहा विकेट मिळाली नाहीये. एक सिंगल आली. आता 5 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता. म्हणजे 5 बॉल वरती 5 षटकार ठोकायचे हर्षितला. हा कारनामा केला तर सिद्धेश यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल हर्षितसाठी. पाच बॉल 30. हर्षितने हा कारनामा केला तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज सिद्धेश यांच्याकडून. परंतु अविनाश खारवी ऑन साइडला फाईन लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. एक धाव घेतली जाईल. काही जास्तीचा फरक पडणार नाहीये. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. परंतु आता धावबाच्या रूपामध्ये परतावं लागेल.
5 बॉल 4 बॉल आणि 29 4 बॉल 29 धावांची आवश्यकता. शेवटचे 4 बॉल आजच्या दिवसातील बाकी आहेत आणि या 29 ची आवश्यकता. वाईट बॉल बराचसा बाहेर होता. 4 बॉल 28 ची आवश्यकता. मॅच मध्ये संपूर्णपणे आता डेअर डेव्हिल ड्रॅगन या संघाने बॅक केलंय. हुक केलाय. चेंडू हवेत असणार आहे बराच काळ. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी परंतु बॉल सीमारेषा ओलांडतोय आणि 6 धावा येत आहेत. षटकार. समोरच्या दिशेने फटका खेळाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी या बॉलचा पाठलाग करतोय. बॉल थांबत नाहीये मात्र बॉल सीमारेषा ओलांडतोय. 4 धावांसाठी चौकार येतोय. ड्रॅगन हा संघ विजयाच्या दिशेने. एक सिंगल 22 ची 1 धाव आणि लास्ट बॉल आजच्या दिवसातील शेवटचा बॉल. डेअरडेव्हिल ड्रॅगन सेमीफायनलच्या दिशेने दुसरा संघ आजच्या दिवसातील. आणि या ठिकाणी सामना जिंकलाय डेअरडेव्हिल ड्रॅगन या टीमनं आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. ते अतुल आंबेडकर हे उपस्थित झाले. त्यांचं हार्दिक स्वागत आणि त्यांचं सहकार्य या बाणडोंगरीला नेहमीच असतं. बाणडोंगरी प्रीमियर लीगला असतं. या संपूर्ण कमिटीला नेहमीच सहकार्य असतं. गेल्या वर्षी देखील त्यांचं हे चॅनेल पाहायला मिळालं होतं. मला वाटतं H&R याचा फुल फॉर्म हाकीमबाई आणि रवी लिंगाला असाच असणार आहे. कारण हे 2 नामवंत क्रिकेटपटू टेनिस बॉलने दिले आणि कांदिवली परिसराने देखील खेळाडू दिले असे या चॅनेलचे ओनर आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत आणि आम्ही आभार मानतो आपले देखील. आणि आजचा दिवस संपला इथंच जाहीर करतो. उद्या भेटूया पुन्हा एकदा. कुठेही जाऊ नका. उद्या देखील क्रिकेटचा थरार तुम्ही पहा. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सगळ्यांनी ठीक 8:30 वाजता यायचं आहे की आमची सेमीफायनल आहे, आम्ही नाही येणार असं नाही चालणार. तर सर्वांना विनंती आहे, जे सेमीफायनलला गेल्या त्यांनीही यायचं आहे आणि उद्या ज्यांच्या मॅच आहे त्यांनीही यायचं आहे.
सकाळी ठीक 8:30 वाजता सर्व स्पॉन्सर्स, सर्व सहकारी, सर्व मित्रपरिवार यांचं मी बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशनकडनं मी खूप खूप आभार आणि TIP ग्राउंडचे जेवढे पण अधिकारी आहेत त्यांचंही मी खूप खूप तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे. धन्यवाद. मुझबिल हा देखील बॉल चांगला होता. इथं मात्र लॉंग ऑनच्या दिशेने फटका सजवलाय आणि बॉल सीमारेषा ओलांडतोय. 4 चौकार. मुझबिल हा देखील बॉल चांगला होता. इथं मात्र लॉंग ऑनच्या दिशेने फटका सजवलाय आणि बॉल सीमारेषा ओलांडतोय. 4 पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. त्याला 25 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग खतम करायची आहे. हा ट्रॅकर पुल केला ऑन साइडला. पुल होतोय सक्सेसफुल. बॉल देखील तिकडे होईल गोल. धावा मिळतील त्या बॉलवरती. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. त्याला 25 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग खतम करायची आहे. हा ट्रॅकर पुल केला ऑन साइडला. पुल होतोय सक्सेसफुल. बॉल देखील तिकडे होईल गोल. धावा मिळतील त्या बॉलवरती. करावी लागेल कारण या संघाकडे चांगली बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे. हा ट्रॅकर पुल केलाय. पुल होतोय सक्सेसफुल आणि या बॉलवरती धावा मिळतील तब्बल 6. येईल षटकार. चल करावी लागेल कारण या संघाकडे चांगली बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे. हा